नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत थर्ड एक्झाम्पल मसावीचं. तर मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 12 मधलं थर्ड एक्झाम्पल आहे. 40, 60 अँड 75 यांचा आपल्याला मित्रांनो मसावी काढायचं आहे. तर मित्रांनो, आपण मूळ अवयव पद्धतीने काढणार आहोत. मूळ अवयव पद्धत. मित्रांनो, मूळ अवयव पद्धतीत आपण सर्वांचे अवयव पाडतोय. इथे 40चे पाडायचे. 40ला अवयव पाडण्याआधी 40ला अगोदर 2ने भाग जातोय की बघायचं. 2ने भाग जात आहे. 20 दुने 40. तर आता 20ला सुद्धा 2ने भाग जातोय. 10 दुने 20. मित्रांनो, 10ला जातोय 2ने. 5 दुने 10. तर मित्रांनो, 5ला 2ने नाही, 3ने नाही, 4ने नाही, 5ला फक्त 5ने भाग जातो. 5 एके 5. मित्रांनो, आपला 1 आलेला आहे, म्हणजे इथे गुणधर्म आपले निघालेले आहेत, अवयव निघालेले आहेत. आता आपण 60चे अवयव पाडणार आहोत. 60चे अवयव आहेत मित्रांनो, 60ला 2ने भागल्यानंतर 30 येतंय. आता 30ला 2ने डिवाइड होतंय, आले 15. 15ला मित्रांनो 3ने भाग जातो, 2ने नाही जात, 3ने जाणार आहे. तर 5 त्रिक 15 झाले. मित्रांनो, असे एक एक वाढवत घ्यायचं. आता 2ने नाही जात म्हणून आपण 3ने देऊन बघायचं. 3ने जातोय भाग. आता इथे 2ने नाही जाणार, 3ने पण नाही, 4ने नाही आणि 5ने जाणार आहे. तर इथे 5ने 5 एके 5. आता मित्रांनो, इथे 1 आलेलं आहे, म्हणजे आपले 60चे सुद्धा अवयव पडलेले आहेत. आता आपण 75चे पाडणार आहोत. 75ला मित्रांनो 2ने भाग जात नाही. आपण 3ने देऊन पाहूया. 3ने जातोय. 25 त्रिक 75. मित्रांनो, आता 25ला जातोय की पाहूया. 25ला 2ने नाही जात, 3ने सुद्धा नाही जात, 4ने नाही, 5ने जातोय. 5 5 25. 5 5 25. मित्रांनो, 5ला आपल्या 5ला फक्त 5ने जातोय. 5 एके 5. मित्रांनो, 1 आला, म्हणजे आपले अवयव पडलेले आहेत. मित्रांनो, आपण 40चे अवयव काय आहेत ते लिहून घेऊया. 40चे अवयव आहेत 1 2 3 4. 3 वेळेस 2, त्यांचे मल्टिप्लिकेशन इंटू 5. हे आले ते आपण त्यांचे मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहिणार आहोत. 60चे अवयव आहेत मित्रांनो 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. मित्रांनो, 75चे अवयव आहेत 3 इंटू 5 इंटू 5. मित्रांनो, यामध्ये तिन्हींमध्ये सेम असलेले आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. ते आपलं असणार आहे मसावी. मित्रांनो, 2 इथे आहे, इथे आहे, इथे नाही, इथे पण नाही, इथे काय आहे 3 आहे, 3 इथे आहे पण इथे नाही. सर्वांमध्ये काय सेम आहे 5 5 5 5. म्हणून आपला मसावी हा एकच अंक सर्वांमध्ये सेम आहे मित्रांनो. तर आपलं मसावी आलेलं आहे 5. म्हणजे आपला 40 60 आणि 75चं मसावी आहे 5. तर मित्रांनो, आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तर मित्रांनो, हा एक्झाम्पल आपण पाहू. फोर्थ एक्झाम्पल आहे 16 आणि 27. तर मित्रांनो, या एक्झाम्पलमध्ये आपण 16चे अवयव पाडणार आहोत. मित्रांनो, काही डाऊट असल्यानंतर कमेंट करायला विसरू नका.
कमेंटमध्ये तुम्ही काही डाऊट असेल तर सांगू शकता. आपण तो एक्झाम्पल पुन्हा सॉल्व करून पाहणार. तर आता इथे आपण 16चे अवयव पाडणार आहोत. 16चे अवयव आहेत 2ने भाग जातोय, बेदुने 16. तर मित्रांनो सॉरी 16 2ने भाग जातोय, 8 दुने 16. तर मित्रांनो 8ला सुद्धा 2ने भाग जातोय. 8/2 केल्यानंतर 4 किंवा 4 दुने 8 असंच करायचं आहे. तर 4ला मित्रांनो 2ने भाग जातोय, बेदुने 4. आता 2ला मित्रांनो बे एके बे. आपलं 1 आलं म्हणजे आपले अवयव पडलेले आहेत. मित्रांनो आता 27चे अवयव पाडणार आहोत आपण. 27ला मित्रांनो 2ने भाग जात नाही, 3ने जातोय. 9 त्रिक 27. 9 त्रिक 27. आता 9ला 2ने नाही 3ने जातोय, 3 त्रिक 9. 3ला आता 2ने नाही 3ने जातोय, 3 एके 3. इथे 1 आलं म्हणजे अवयव पडले आपले. तर मित्रांनो आता 16चे अवयव आहेत 2 × 2 × 2 × 2 आणि 27चे अवयव आहेत मित्रांनो 3 × 3 × 3. तर मित्रांनो इथे आता लक्ष द्या व्यवस्थित. इथे 2 2 2 2 4 टाइम्स आहेत, इथे 3 आहेत. दोघांमध्ये सेम असं काही नाही. म्हणजे या संख्येमध्ये कोणतीही मूळ संख्या नाही. म्हणून यांचं मसावी येणार आहे मित्रांनो. तिथे आपण लिहायचं एक्झाममध्ये, या संख्येमध्ये कोणतीही मूळ संख्या नाही. म्हणजे कोणतीही संख्या सेम नाही. आपले अवयव येतात हे मूळ संख्याच असतात. आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो. ते आपण जाऊन चेक करू शकता. म्हणून मूळ संख्या मूळ संख्या आहेत, पण मूळ संख्या सामायिक विभाजक नाही. सामायिक विभाजक नाही. म्हणून त्याचं मसावी येणार आहे मित्रांनो 1. म्हणून मसावी बरोबर 1. यांना आपण × 1 × 1 हा एक विजिबल नसतो, पण तो एक सामायिक असतो. कारण की कोणत्याही संख्येला 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर तीच संख्या येते जी असणार ती. त्यामुळे 1 हा विजिबल ठेवत नाही. पण तो आपल्याला मसावीमध्ये 1 हा सेम आलेला आहे.